महाराजांचं नाव घेतलेलं आहे आणि सोबतच आमच्या गावाचं वैभव रामेश्वर महाराज सुद्धा आपल्या गावावरून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मूळ गाव हेच आहे पण राहणं बामणोंद आहे। बामणोंदवरून या ठिकाणी आलेले ज्या सगळ्या मंडळींना विनंती करतो की त्यांनी कृपया करून मंचावर समोर यावं। या आदरणीय श्री बोराडे सर, डॉक्टर मधुकर पाटील दादा, आदरणीय श्री सत्रे सर, पालवे सर, साहेब पाटील सर, रामेश्वर महाराज सर्वांना विनंती करतो समोर यावं। आमचे जे मुलं आहेत सुरुवात आपण योगाने करणार आहोत। दीपासन आमचे विद्यार्थी करणार आहेत। सर्वप्रथम दादांना आणि सरांना सगळ्या मुलांना विनंती करतो की त्यांच्या कपाळावरती दिवा लावून दीप प्रज्वलन करावं आणि दीप प्रज्वलनाने इथूनच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। अतिशय सुंदर असं दीपासन या ठिकाणी डॉक्टर धीरज ढोकले गुरुजींनी या ठिकाणी शिकवलेले मुलांना आपल्या डॉक्टरची डिग्री पूर्ण केल्यानंतर उरल्या वेळी सेवा कर्म करणारे आमचे डॉक्टर धीरज ढोकले गुरुजी आहेत। त्यांची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मनोज गुरुजी या वर्षी शिबिर आटोपल्यानंतर मी प्रॅक्टिससाठी पुण्याला जाणार आहे। जोपर्यंत मला वेळ आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत सुसंस्कार शिबिरामध्ये थांबणार आहे। नांदेडच्या 20 दिवसाच्या सुसंस्कार शिबिरामध्ये पूर्ण वेळ होते आणि सारगावच्या या शिबिरालाही आहे आणि पुढचं शिबिर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे, तिथेही त्यांची इच्छा येण्याची आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे फिरणारे रिकामटोट दिसतात पण आमच्यासोबत डॉक्टर साहेबही सेवा करतात, मोठमोठे लोक काम करतात। या दादा दीप प्रज्वलन सुंदर अशा प्रकारे धीरज ढोकले यांनी विद्यार्थी तयार केलेले आहेत। योगासनाचा आपल्याला प्रकार म्हणजे दीपासन, त्याच्यामध्ये उभयचे असणे सुरू आहे। धनुरासन, शेरासन, वृक्षासन,
कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण संकल्पनेने करत असतो. या ठिकाणी आदरणीय श्री शुभम चौधरी सर आलेले आहेत. मी आमच्या हरिभाऊ दादांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर साहेबांना समोर आणावं. आदरणीय श्री डॉक्टर शुभम चौधरी सर यांचं शिक्षण गुरुकुंज मोझेला BAMS झालेलं आहे आणि मलाही माहीत नव्हतं. आता हरिभाऊ दादांनी सांगितलं. सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. यानंतर संकल्प गीताचे मुलं समोर येते. संकल्प गीताकरता सर्वांनी उभं राहायचं आहे.